नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंतचे सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि SJN अकॅडमीचं जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर लगेच ॲप डाउनलोड करा, कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्विज आणि बरंच काही मिळणार आहे. तर बघा, दशांश अपूर्णांकाची बेरीज आपण पहिल्यांदा पाहूयात. तर बघा, 4 अधिक 4.44 अधिक 0.4 अधिक 44.04 अधिक 444 बरोबर किती? दशांश अपूर्णांक म्हणजे काय पहिल्यांदा क्लिअर करतो एका साईडला. बघा, आता हे 4 दिसते, हे पूर्णांक संख्या आहे. ठीक आहे. आता 0.4 असं जर लिहिलं तर याला दशांश अपूर्णांक म्हणतात आणि ह्याला पूर्णांक संख्या. ठीक आहे. दशांश अपूर्णांक संख्या ही पूर्णांक संख्या हे लक्षात ठेवा. जिथं पॉईंट येतो त्यावेळेस दशांश अपूर्णांक तयार होत असतो. तर बघा, आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, ही पूर्णांक संख्या आहे, 4 आहे तशी ठेवणार आहे. पूर्णांक समजा ही पूर्णांक संख्या आहे, तर या पूर्णांक संख्येच्या पुढे पॉईंट दिलं, 0 ठेवलं तरी ही पूर्णांक संख्या होणार आहे. दशांश अपूर्णांक संख्या होणार नाही, ही पूर्णांक संख्या आहे. ठीक आहे. पण जर 0.4 ठेवलं असतं तर 0.4 ही दशांश अपूर्णांक संख्या झाली असती. ही कुठली आहे, ही पूर्णांक संख्या आहे, पूर्णांक, आणि ही दशांश अपूर्णांक संख्या. हे क्लिअर करतो. आता बघा, इथं 4 आहे, ही पूर्णांक संख्या आहे. 4च्या पुढं आपल्याला बेरीज करायची आहे म्हणून इथं पॉईंट 0 देणार आहे 2 वेळा. परत बघा, पॉईंट नंतर किती अंक आहेत, 2, म्हणजे इथं 4.44 असं लिहिणार आहोत. त्यानंतर बघा, आता बेरीज करतोय आपण, त्यामध्ये 0.4 आहे, मग इथं 0.4 आहे तसं ठेवणार आहे. परत 44 इकडे घेणार असं मी या पद्धतीनं, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 0.4 आहे तसं. आता इथं 0.4 आहे, तुम्ही इथं काय मोकळी जरी जागा असेल तर मी इथं 0 ठेवू शकता, कितीही 0 लावू शकतात, पण त्याची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे लक्षात ठेवा, जर इथं 4 आहे समजा, 4 पॉईंट इथं 3 आहे, 3च्या पुढं किती जरी 0 लावले तरी तुम्ही 4.300 होणार आहे किंवा 4.3000 होणार आहे. व्हॅल्यू बदलणार नाही. 4.3000 आणि 4.3 याची सेमच व्हॅल्यू राहणार आहे, काही बदलणार नाही, हे लक्षात ठेवा. 0 कितीही लावलं तर. पण जर तुम्ही 4च्या पुढे 0 लावलं असं तर ह्याची व्हॅल्यू बदललेली आहे, लक्षात घ्या. 4च्या पुढे लावलं तर 4000 झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, आता पुढे 444 पूर्णांक संख्या आहे, 444 या पद्धतीने ठेवलं, पॉईंटच्या खाली पॉईंट, आणि पुढे किती जरी 0 लावलं तरी त्याची व्हॅल्यू बदलत नाही. आता यांची बेरीज करू आपण. ठीक आहे, यांची बेरीज करू. तर 4 आणि 4 8, परत 4 आणि 4 8, पॉईंटच्या खाली पॉईंट, परत 4 आणि 4 8, 8 आणि 8 16, 16ला 6ला हातच्याला 1 आलं, 4 आणि 4 8 आणि 1 9, आणि हे 4. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, ॲन्सर आलेलं आहे. ॲन्सर बरोबर 496.88 हे तुमचं उत्तर असणार आहे. या पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व करायचा होता. बघा, आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे, सेम त्या पद्धतीनंच जसा अगोदरचा सॉल्व केला आहे तसाच. 0.008 अधिक 17.578. परत बघा, पॉईंटच्या खाली पॉईंटच देणार आहे, पण इथं 520 आहे, पॉईंट 402 आहे. मग इथं बघा, एकक दशक शतक इकडं असा अंक वाढणार आहे, म्हणजे 0 2 5, आणि परत इकडं 402 आणि यांची बेरीज म्हणजे 8 आणि 8 झाले किती, 8 आणि 8 झाले 16, 16 आणि 2 18, परत 7 आहे तसं, 5 आणि 4 9, पॉईंटच्या खाली पॉईंट 7, 2 आणि 1 3, आणि हे 5 आहे तसं. म्हणजे तुमचा ॲन्सर काय आलेला आहे, ॲन्सर बरोबर 537.978 हे तुमचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. बघा, आता अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीचा मिक्स प्रश्न आहे. तर हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे, अगोदर तुम्हाला बेरीज करून घ्यावी लागणार आहे. 13.3 हे तर कुठलंही चिन्ह नाही आहे तरी ते अधिकच असतं, लक्षात घ्या. 13.3 अधिक 12.4
म्हणजे झाली किती यांची बेरीज बघा 13.3 अधिक 12.4 म्हणजे 4 आणि 3 7 पॉईंटच्या खाली पॉईंट 3 आणि 2 5 1 आणि 1 2 म्हणजे 25.7 आलं. त्यातून 17.75 वजा करणारे आपण 17.75. आता लक्षात घ्या पॉईंट नंतर 7 आहे. 7च्या पुढे किती जरी शून्य लावले तरी त्याची व्हॅल्यू बदलणार नाही. 25.7ची व्हॅल्यू बदलणार नाही. बरं आपल्याला सोयीसाठी आपण शून्य लावलेला आहे. मग बघा शून्यातनं 5 जात नाही म्हणून या 7तला 1 हातच्या इकडे दिला. झाले किती 10. 10तनं 5 गेले 5 उरले. इथं उरले किती आता 6. 6तनं 7 जात नाही म्हणून या 5तनं 1 हातच्या दिला इकडं म्हणजे झाले किती 16. 16तून 7 गेले. 16तून 7 गेले उरले 9. परत पॉईंटच्या खाली पॉईंट. आता इथं 5तला 1 हातच्या दिलेला म्हणजे 4 उरले. 4तनं 7 जात नाही म्हणून आपण या 2तला 1 हातच्या इकडे दिला म्हणजे झाले किती 14. 14तनं 7 गेले 7 उरले म्हणजे इथं उरले 1. 1तनं 1 0 म्हणजे आपला ॲन्सर काय आहे. ॲन्सर बरोबर 07.95 किंवा तुम्ही असं म्हणू शकता. लक्षात घ्या 07.95 किंवा तुम्ही 7.95 सुद्धा म्हणू शकता. दोन्ही उत्तर तुमचे बरोबर असणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं खाली आपला जो चॅनलचा लोगो आहे त्या शेजारी सबस्क्राईब नावाचं बटन आहे. त्या बटनावर क्लिक करून शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे. बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आहे. कारण जे आपण गणिताची सिरीज चालू केलेली आहे याच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळत राहील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा. आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक पण करून ठेवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर. बघा पुढचा प्रश्न 8 अधिक 8.8 अधिक 88.88 वजा 5.68. बघा सॉल्व कसा करायचा आहे. आपल्याला पहिल्यांदा अधिक करून घ्यायचे आहे म्हणजे बेरीज करून घ्यायची आहे. 8 आता इथं 8 पूर्ण संख्या आहे त्याच्या पुढं शून्य दिलं तरी चालेल. किती शून्य देऊ शकता त्याची व्हॅल्यू बदलणार नाही. परत बघा 8.8 आहे 8.8 परत 88.88 आहे 88.88 परत बघा वजा तुम्हाला नंतर करायचं आहे. पहिल्यांदा त्यांची बेरीज करून घेऊ आपण. ठीक आहे बेरीज करून घेऊ. इथे शून्य दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल. 8 आहे तसं घेतलं 8 आणि 8 16ला 6 पॉईंटच्या खाली पॉईंट 8 त्रिक 24 म्हणजे 3 वेळा 8 आहे म्हणून 8 त्रिक 24 केलं. 4 आलं 4 आणि इकडचा एक हातच्या आलेला म्हणजे 8 आणि 16 इकडं हातच्या आलेला म्हणजे इथं किती येणार आहे. इथं 5 येणार आहे लक्षात घ्या. म्हणजे 8 त्रिक 24 24 आणि इकडचा एक हातच्या 25 परत 2 आलं परत 8 आणि 2 10 किती आलं 105 वजा 68 आलं. मग परत 5.68 वजा करायचं आहे. 8तनं 8 गेले 0 7तनं 6 गेले 0 पॉईंटच्या खाली पॉईंट 5तनं 5 गेले 0 हे 10 आहे तसं येणार आहे. म्हणजे तुमचं ॲन्सर काय आलेलं आहे लक्षात घ्या. ॲन्सर बरोबर 100 आलेलं आहे. आता इथं पॉईंटनं 2 शून्य दिलेलं आहे त्याचा काही विचार नाही करायचा. 100 पूर्णांक संख्या आहे तसं ठेवलं. ठीक आहे. पॉईंट असला की संख्येची व्हॅल्यू बदलत नाही पण सोलपिरम असलं तर व्हॅल्यू बदलते लक्षात घ्या. म्हणजे आपलं उत्तर आहे 100. बघा आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे. आता इथं 26.25 अधिकमध्ये आहे. इथं वजा 6.25 आहे. इथं वजा 10 आहे. पहिल्यांदा वजा वजा अधिक करून घ्यायचं. लक्षात घ्या वजा वजा अधिक हे रूल लक्षात ठेवा. वजा वजा अधिक होतं. वजा अधिक असेल तर वजाच होणार आहे किंवा अधिक वजा असेल तर वजाच होणार आहे आणि अधिक अधिक असेल तर अधिकच होणार आहे. म्हणजे ह्याच्यात हे लक्षात ठेवा. हे नियम तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. आता बघा वजा वजा अधिक झालं म्हणजे यांची बेरीज करू 6.25 अधिक 10. ठीक आहे. पॉईंट शून्य किती पण दिलं तरी चालेल त्याची व्हॅल्यू बदलत नाही. मग 5 2 पॉईंटच्या खाली पॉईंट 10 × 16 16ला 16.25 पण ह्याला चिन्ह कुठलं येणार आहे वजाचं चिन्ह येणार आहे कारण वजा वजा अधिक शेवटी वजाचं चिन्ह येणार आहे. म्हणजे काय राहिलं आता इथं उरलेलं आहे 26.25 वजा 16.25 म्हणजे आता आपल्याला इथं 16.25 मधून म्हणजे इथं 26.25 आहे त्यातून 16.25 वजा करायचा आहे. बघा इकडे वजा करूयात. 26.25 वजा 16.25 म्हणजे 5तनं 5 गेले 0 2तनं 2 गेले 0 पॉईंटच्या खाली पॉईंट 6तनं 6 गेले 0 2तनं 1 गेला 1 म्हणजे उत्तर काय आलेलं आहे तुमचं 10. हे फायनल आन्सर असणार आहे तुमचं.
बघा आता या प्रश्नामध्ये तुम्हाला 1234.56 दिलेला आहे, वजा 567.89 दिलेला आहे, अधिक 123.45 वजा 789.12 बरोबर किती असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल इथं अधिक आहे, कुठलं चिन्ह असेल तर अधिक असतं, इथं वजा आहे, अधिक वजा आहे. म्हणजे तुम्हाला अधिक अधिक पहिल्यांदा करायचं आहे, नंतर वजा वजाची बेरीज करायची आणि मग परत वजाबाकी करायला लागणार आहे तुम्हाला. मग आता आपण बघूयात 1234.56 अधिक तुम्हाला करायचा आहे 123.45 म्हणजे 6 आणि 5, 6 आणि 5 11, चले 1 आले, 5 आणि 5 10, परत पॉईंटच्या खाली पॉईंट, परत 1 दिसला, 4 आणि 4 8, परत 3 आणि 2 5, 2 आणि 1 3 आणि 1, 1358.01. आता पुढे बघा इथं तुम्हाला 567.89 हे वजा आहे आणि हे सुद्धा वजा आहे. लक्षात घ्या, हे वजा आहे आणि इथं पण वजा 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 अधिक करायचे आपल्याला, नंतर वजाचं चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे 789.12. ठीक आहे. मग बघा 9 आणि 2 11, हा चल 1 आले, 10, परत पॉईंटच्या खाली पॉईंट, इकडे हा चला, 10 आणि 7 17, परत 1 आला चला, 8 आणि 7 14 आणि 1 15, परत हा चल 1 आला, परत 6 आणि 6 12 आणि 1 13, किती आलं 1357.01. पण त्याला चिन्ह कुठलं देणार आहे, वजाचं देणार आहे. मग आता आपण काय करूयात बघा, यांची बेरीज झालेली 1358.01, त्यातून वजा करायचा आहे 1357.01. एकातने गेला 0 0 0 आहे तसा, परत पॉईंट आहे तसं, 8तनं 7 गेले, 1 उरला, 5तनं 5 गेले 0, 3तनं 3 गेले 0, 1तने गेला 0. म्हणजे तुमचं ॲन्सर काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे 1 फक्त उत्तर आहे इथं. कारण 1 पॉईंटच्या नंतर 2 शून्य आहेत, 1ची व्हॅल्यू 1च्या अगोदर किती जरी शून्य असले तरी त्याची व्हॅल्यू बदलत नाही. ॲन्सर आहे आपलं 1. बघा दशांश अपूर्णांकामधील शाब्दिक उदाहरण कसं सॉल्व करायचं. तर या ठिकाणी दिले का तुम्हाला 42.0898 यामध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 50 येईल. बघा आता शाब्दिक उदाहरण आहे, या पद्धतीने मांडून घ्या. 42.0898 यामध्ये किती मिळवावे म्हणून आपण इथं अधिक केलं आणि एक्स मानू. ठीक आहे, किती मिळवावे, किती म्हणून एक्स मांडलं, किती मिळवावे म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं 50 येणार. म्हणजे हे म्हणजे आहे, यालाच आपण बरोबर मांडलेलं आहे. म्हणजे उत्तर किती येणार आहे 50 येणार आहे. म्हणजे 42.0898 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 50 येईल. तयार केलं, समीकरण 1 तयार केलं. आता बघा हे कसं सॉल्व करायचं आहे. एक्स आहे तसं ठेवलं तुम्ही, बरोबर 50 आहे तसं ठेवलं. हे 42.0898 तिकडं आल्यानंतर वजा होणार आहे, इकडं अधिकमध्ये इकडं वजा होणार आहे. मग इकडे काय येणार आहे 42.0898. आता वजा केल्यानंतर किती येते बघूयात आपण. वजा केल्यानंतर किती येतं आहे साईडला तुम्ही करू शकता. या इकडे बघा 50 पॉईंट किती पण शून्य द्या, म्हणजे पॉईंट नंतर 4 अंक आहेत म्हणून इथं 4 शून्य दिले. परत 42.0898 घेतलेला आहे. आता वजाबाकी करू. 10तनं 8 गेले, 10तनं 8 गेले, उरले किती, 10तनं 8 गेल्यावर 2 उरलेला आहे. परत त्याचा त्याला लक्ष दिला, किती झाले 10 झाले. परत 10तनं 10 गेले, 0 राहिले. परत त्याचा त्याला लक्ष दिला 9 झाले. 10तनं 9 गेले, 1 उरला. परत त्याचा त्याला लक्ष दिला, परत त्याला लक्ष दिलं, इथे 1 झाले. म्हणजे 10तनं 1 गेला, 10तनं 1 गेला की उरणार किती आहेत 9. परत बघा, परत इकडे लक्ष दिला 3 झाले. 10तनं 3 गेले, 7 उरले. पॉईंटच्या खाली पॉईंट, परत त्याचा त्याला लक्ष दिला 0. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे 7.9102 एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे किती मिळवावे तर 7.9102 मिळवावे. ठीक आहे, हे उत्तर आहे आपलं, ॲन्सरच ते आहे. समजलं असेल तर वाय पाठवायचा, नसेल तर नो पाठवायचा. आणि मित्रांनो आपण SJN अकॅडमीचं ॲप लॉन्च केलेलं आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.
SJN अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला मोफत क्विज डेली सॉल्व करायला दिले जातात. ते तुम्ही जर सॉल्व केले, GKचे असेल, मराठी व्याकरण किंवा इतर, नक्कीच तुम्हाला त्याचा खूपच बेनिफिट मिळणार आहे. सोबत आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट आणि 44 व्हिडिओ दिले गेलेले आहेत. म्हणजे 10 टेस्टचे विश्लेषणासह स्पष्टीकरण केलेले 44 व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. तर त्या पॅकेजची फक्त फी आहे तुम्हाला 99 रुपये. लक्षात घ्या, 99 रुपयेमध्ये तुम्हाला 10 टेस्ट मिळतात आणि 40 व्हिडिओज मिळतात त्याचे विश्लेषणासह स्पष्टीकरण केलेले. त्यामुळे वेळ वाया घालवू नका, लगेच ॲपवर जावा आणि टेस्ट सिरीज बुक करा. बघा, आता आपण दशांशापूर्णांकाचा गुणाकार पाहूयात. तर दिले काय तुम्हाला 2.15 गुणुले 1.2 बरोबर किती. परत दिलेले 18.513 गुणुले 1.45 बरोबर किती. असे 2 प्रश्न आहेत. आता हा प्रश्न पहिल्यांदा सॉल्व करूयात. लक्षात घ्या, इथं पॉईंटचा विचार करू नका, कन्फ्युजन वाढेल. पॉईंटचा विचार न करता असं समजा इथं 215 गुणुले इथं 12 दिलेला आहे. तर यांचा गुणाकार केल्यानंतर काय येणार आहे बघा, तुम्ही इकडे गुणाकार करू शकता साईडला. 215 गुणुले 12, 12 पंचे 60 अधिक 12 एके 12 परत अधिक 12 दोन्ही 24 किती आलेला आहे 0, 7 2 8, 4 आणि 1 5 आणि हे 2. म्हणजे इथं किती आलं, इथं आलेलं लक्षात घ्या 2580 आलेला आहे. म्हणजे पॉईंट नंतर किती अंक आहेत आता बघा, पॉईंट नंतर इथे 2 आहेत, इथे 1 आहे. म्हणजे 2 आणि इथं 2 आणि 1 झाले किती 3 अंक. म्हणजे इकडून 3 अंक सोडून पॉईंट देऊ शकता. 1 2 3 आणि पॉईंट देणार आहे तुम्ही. म्हणजे 2.580 हे पण उत्तर बरोबर आहे, किंवा 2.58. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 0 मांडलं, इथं 0 नाही मांडलं तरी तुमचं हे पण उत्तर असणार आहे आणि हे पण उत्तर असणार आहे. दोन्हीपैकी जे काही ऑप्शनमध्ये असेल ते उत्तर तुमचं बरोबर आहे. या पद्धतीनं आपल्याला उत्तर काढायचं होतं. आता हा प्रश्न बघा, यामध्ये सुद्धा सेम करायचं, पॉईंटचे विचार करायचं नाही. असं समजा इथं 18,513 गुणुले इथं 145 आहे असं समजा. आणि आता गुणाकार करा. बघा, गुणाकार करतोय इकडे, तर 18,513 गुणुले 145 म्हणजे 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 म्हणजे किती येणार आहे, इथं 5 येणार आहे. हा चल 1 आला, ठीक आहे. 5 त्रिक 15, परत 5 एके 5 आणि 1 6, परत 5 5 25, 25ला इथं काय येणार आहे 2, 25ला इथं 5 घेऊ आपण, 2 नाही ना, 5 येणार आहे. म्हणजे 2 आलं इकडं, म्हणजे 5 40 आणि 2 40 आणि 2 झाले किती 42. परत किती आलं 4 आलं, परत 5 एके 5 आणि 4 9. परत इथं तुम्ही अधिक द्यायचं आहे. 4 त्रिकोण 12ला 2 हाच्याला 1, 4 एके 4 आणि 1 5, परत 4 पंचे 20 हाच्याला आले 2, परत 4 8 32, 32 आणि 2 34 हाच्याला आले 3, 4 एके 4, 4 आणि 3 7. लक्षात घ्या, आता इथं परत 2 अधिक येणार आहे आणि यांचा 1 ने गुणायचं. म्हणजे डायरेक्ट आहे तशीच संख्या ठेवू आपण. 3 1 5 8 1. आता बघा 5 7 2 8, 5 आणि 5 10 आणि 3 13 हाच्याला 1, 4 5 आणि 4 9, 9 9 18 हाच्याला 1. म्हणजे किती झाले 9, 9 आणि 7 16, 16ला 6 हाच्याला 1. म्हणजे किती आलं 26 84 385. 26 84 385 आलं. आता आपण पॉईंट ठेवणार आहोत. पॉईंट नंतर किती अंक आहेत 1 2 3, इथं पण 2 आहेत. म्हणजे 3 आणि 2 झाले किती 5. 1 2 3 4 5. पॉईंट देणार आहे आपण कुठं 26.84 385 असं मांडणार आहोत. म्हणजे हे आपलं ॲन्सर असणार आहे. ॲन्सर आपलं हे आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व करायचा होता. आता बघा हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे. काय दिलेलं आहे 4.5 गुणुले 1.2 गुणुले 0.9 गुणुले 0.4.
तर गुणाकार करूयात, पॉईंटचा विचार करू नका. असं समजा इथं 45 आहे गुणुले 12 आहे गुणिले 9 आहे ना, तिथं 9च आहे असं समजा. 0 नाही घेतलं ते चालेल. परत इथं 4 आहे तर असं समजा. सुरुवातीचं काय विचार करायची गरज नाही. आता बघा 45 गुणिले 12 करू आपण साईडला. 45 गुणिले 12, 12 पंचे 60, 60ला 0 ह्याच्याला 6 आलं, 12 चौक 48 आणि 6 किती आलेला आहे 540 आलेला आहे. म्हणजे इथं 540 घेतलं गुणुले 9 गुणुले 4 आहे तसं. म्हणजे परत 540 गुणुले इथं 9 घेतलं, 9 0 0, 9 चौक 36ला 6 हातच्याला 3, परत 9 5 45 आणि 3 48. ठीक आहे, 48 आलं. परत 4ने गुणलं, हे आहे तसं इथं ठेवलं तुम्ही. 48 60 गुणुले 4. आता परत 4ने गुणायचं आहे. 4ने गुणलं, 4 0 0, 4 सक्क 24ला 4 हातच्याला 2, 4 8 32, 32 आणि 2 32 आणि 2 झाले 34, 34ला 4 हातच्याला 1, परत 4 चौक 16, 16 आणि 3, 16 आणि 3 किती झाले 16 आणि 3 झालेले आहेत 19. म्हणजे आपलं उत्तर काय आलं इथं 19,440 हे उत्तर आहे. पण आता पॉईंट कुठे द्यायचा आहे लक्षात घ्या. पॉईंट नंतर एक अंक आहे, इथं एक अंक आहे, इथं अंक आहे, इथं आहे. म्हणजे 1 2 3 4, 4 अंक सोडून पॉईंट 1 2 3 4, म्हणजे 1.944 आणि हा 0, म्हणजे 1.9440 किंवा 1.944 हे दोन्ही उत्तर तुमचे बरोबर असणार आहे. बघा 52.5 गुणुले 6.2 गुणुले 1.3 बरोबर किती. आता हा प्रश्न बघा सॉल्व करायचा आहे. तुम्ही असं समजा इथं 525 आहे गुणुले इथं 62 आहे गुणुले इथं 13 आहे. ठीक आहे, पॉईंटचा विचार करू नका. म्हणजे 525 गुणुले 62 करू आपण. म्हणजे बे पंचे 10 ह्याच्याला 1 आलं, बे दुनी 4 आणि 1 5, बेस पंचे 10, परत अधिक दिलं, साई पंचे 30 ह्याच्याला 3 आलं, साई दुनी 12 आणि 3 15 ह्याच्याला 1 आलं, परत 5 सक 30, 30 आणि 1 31. ह्यांची बेरीज करू 0 5 5 2 3. ठीक आहे, म्हणजे इथं किती आलेलं आहे 32,550, 32,550 गुणुले 13 आलेलं आहे. आता बघा इथं 13ने गुणू आपण. 13 0 0, 13 5 65 ह्याच्याला 6 आलं, 13 5 65 आणि 6 म्हणजे 65 आणि 6 झाले 71, ह्याच्याला 7 आले, 13 दुनी 26, 26 आणि 7 33, 33ला 3 ह्याच्याला 3 आलं, 13 त्रिक 39 आणि 3 42. म्हणजे इथं किती आलेलं आहे 42 31 50. ठीक आहे, आता आपण पॉईंट देऊयात. पॉईंट नंतर एक अंक आहे 2 3, 3 अंक आहेत, 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे 423.150 उत्तर येणार आहे. किंवा तुम्ही 423.15 म्हणलं तरी चालेल. हे दोन्ही उत्तर तुमचे बरोबर आहेत. ऑप्शनमध्ये जे असेल ते उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. बघा 2.2 गुणिले 0.05 अधिक 3.3 गुणिले 0.4 बरोबर किती. आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे तर 22 गुणिले 5 डायरेक्ट असं समजा 22 गुणिले 5 आहे. कारण याच्या पुढे 0 नाही ना, याच्या अगोदर लेफ्ट साईडला 0 आहेत, त्याची व्हॅल्यू काय नसते 5 राहणार आहे. ते 5 घेतलं. आता बघा पहिल्यांदा याचा गुणाकार करू आपण. म्हणजे साईडला आपण घेऊया, इथं आहे तसं ठेवा वाटलं तर. इथं तुम्ही असं ठेवू शकता आहे तसं 0.5 आणि इथं 2.2 आहे तसंच. आता इकडं तुम्ही काय करायचं आहे यांचा गुणाकार करू आपण. 22 गुणिले 5, इथं पॉईंट नका घेऊ. 5 दुनी 10 ह्याच्याला 1 आलं, 5 दुनी 10 ने 1 11, 110 आलं. तुम्ही इथे 110 ठेवणार आहे. आता 110 ठेवणार आहे म्हणजे पॉईंट नंतर किती अंक आहेत 1 आणि इथं 2, म्हणजे 2 आणि 1 3 झाले, 1 2 3, म्हणजे इथं 0.110 आलेला आहे. परत तुम्ही इथं अधिक देणार आहे. इथं अधिक आहे तसं घेऊया आपण वाटलं तर. 3.3 गुणिले 0.4 आहे तसंच ठेवा. आता लक्षात घ्या 3.3 म्हणजे 33 गुणिले 4 करा. 4 त्रिकोण 12 ह्याच्याला 1 आलं, 4 त्रिकोण 12 आणि 1 13,
किती आलं 132. म्हणजे पॉईंटनंतर किती अंक आहेत 1 आणि 1 2 अंक सोडून पॉईंट देणार आहे म्हणजे 1.32. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं लक्षात घ्या 1.32 अधिक 0.112 110. ठीक आहे. म्हणजे 0 आलं 2 आणि 1 3 3 आणि 1 4 पॉईंट आणि 1 म्हणजे किती आलेलं आहे तुमचं उत्तर 1.430 हे तुमचं उत्तर असणार आहे. किंवा तुम्ही 1.43 म्हणला तरी तुमचं हे उत्तर बरोबर असणार आहे. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व करायचा होता. 14.5 गुणुले 1.4 वजा 5.6 गुणुले 0.7 बरोबर किती. तर पहिल्यांदा यांचा गुणाकार करायचा आहे, परत इकडे गुणाकार करायचा आहे, नंतर वजाबाकी करायची आहे. तर लक्षात घ्या आता तुम्ही यांचा गुणाकार करणार आहे म्हणजे इथं 145 ठेवायचा. पॉईंटचा नका विचार करू, पॉईंट काढून टाका म्हणजे 145 झालं आणि इथं पॉईंट काढल्यावर 14 झालं म्हणजे गुणुले 14 करा. आता बघा 14 पंचे 70 7 आलं, 14 चौक 56 56 आणि 7 63 हा चला 6 आलं. परत 14 1 14 आणि 6 20 म्हणजे किती आलं इथं 20 30 2030 म्हणजे पॉईंट नंतर 1 अंक इथं 1 अंक आहे 2 अंक सोडून पॉईंट इथं पॉईंट आला. परत बघा आता इथं 56 आहे असं समजा गुणुले 7 7 चक्क 42 अच्च्याला 4 आलं 7 5 35 आणि 4 39. आता लक्षात घ्या पॉईंट नंतर किती अंक आहेत 1 आणि इथे 1 आणि 1 2 अंक सोडून पॉईंट म्हणजे इथं किती येणार आहे 3.92 येणार आहे. आता लक्षात घ्या 20.30 वजा 3.92 यातून वजा करायचं आहे आपल्याला 20.30 वजा 3.92. आता हे जे 3 मांडतोय मी हे 2च्या खाली मांडायचं नाही तर एकक दशक एककच्या खाली एककचाच अंक आला पाहिजे लक्षात ठेवा. म्हणजे 2 आपण वजा करणार 10तनं 2 गेले 8 उरले परत त्याचं त्याला हातच्या इकडे आला 10 झालं 13तनं 10 जात नाही म्हणजे 3 आहे इकडे हातच्या दिला 13तनं 10 गेले 13तनं 10 गेले आले किती 3 परत पॉईंटच्या खाली पॉईंट इकडे हातच्या आला 4 झाले मग 20तनं 4 गेले किती आले 16 म्हणजे आपलं उत्तर किती आहे 16.38 हे आपलं आन्सर असणार आहे या प्रश्नाचं. मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयार करणारे बरेचसे विद्यार्थी आपले असे आहेत की पैशाच्या अभावामुळे क्लास लावू शकत नाहीत, पुस्तकं घेऊ शकत नाहीत, लायब्ररी जॉईन करू शकत नाहीत, शहर गावी जाऊन अभ्यास करू शकत नाहीत. मला सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर स्पर्धा परीक्षेची तर मनापासून तयारी करायची आहे पण पैशाच्या अभावामुळे आम्ही अभ्यास नाही करू शकत सर. बरेच ठिकाणी आम्हाला प्रॉब्लेम येतात. जॉब करून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम क्लिअर करण्यासाठी आपण एक ट्रिक आणलेली आहे. तर या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कसे कमवता येतील ते तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर बघा तुम्हाला त्यासाठी करायचं काय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे. तर डीमॅट अकाउंट म्हणजे स्टॉक मार्केटचं अकाउंट आहे. ते अकाउंट म्हणजे ॲप डाउनलोड करायचं आहे, अकाउंट ओपन करायचं आहे. तर अकाउंट ओपन करताना खूप सोपी प्रोसेस आहे. तुम्ही सहजरित्या मोफत अकाउंट ओपन करू शकता. तर अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला लागणार काय काय तर बघा मोफत अकाउंट ओपन करू शकता. लक्षात घ्या तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक म्हणजे बँक स्टेटमेंट. ठीक आहे. बँक पासबुक असेल तर त्याच्यावर 3 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे व्यवहार असतील तरी तुम्ही ते जॉईन करू शकता. त्याचबरोबर बँक स्टेटमेंट जर असेल ऑनलाईन मागवलेलं PDF स्वरूपात तरी चालेल 3 ते 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट. तर ते तुम्ही अपलोड करायचं आहे. प्रोसेस पूर्ण माहिती भरायची आहे. माहिती भरण्यासाठी कसली फी नाही आहे. तर अकाउंट कसं ओपन करायचं याची डिटेल्समध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या व्हिडिओच्या लिंक म्हणजे व्हिडिओ बघून त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तर अकाउंट ओपन केल्यानंतर लक्षात घ्या आपला जो रेफर कोड आहे म्हणजे माझा जो रेफर कोड आहे तो जर यूज केला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तो यूज केला तर तुम्हाला 5,000 रुपयेपर्यंत तुम्ही बक्षीस जिंकू शकता. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला करायचं काय त्या ॲपचा ऑफर काय करायचा आहे तर रेफर अर्नची जी लिंक आहे त्या लिंकवरून ती लिंक कॉपी करून ती लिंक तुम्हाला शेअर करायची तुमच्या मित्रांना
आणि मित्रांना अकाउंट ओपन करायला सांगायचं आहे. कसलेही पैसे भरायला लागत नाही अकाउंटमध्ये, ओपन करायला लावायचं. ओपन केल्यानंतर प्रत्येक रेफर मागं तुम्हाला 150 ते 250 रुपये मिळणार आहेत. म्हणजे बघा तुम्ही 5 मिनिटांमध्ये तुमच्या गरजेपुरतं पैसे कमवू शकता आणि फोकस तुमचा अभ्यासाकडे देऊ शकता. तर ही ट्रिक लय भारी आहे विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. लगेच डीमॅट अकाउंट ओपन करा आणि पैसे कमवा आणि अभ्यास पण करा.